गरुड पुराणात मृत्यूनंतर काय होते याबद्दल तर सांगितलंच आहे, पण जीवन जगत असताना काय करावं, जीवन हे कसं जगावं याबद्दलही सांगितले जाते. हिंदू धर्मातल्या 18 महापुराणांपैकी एक म्हणजे गरुड पुराण. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला का की या पुराणाला गरुड पुराणच का म्हणतात? का हे पुराण गरुडाला सांगितले गेले? या व्हिडिओत गरुड पुराणाची थोडक्यात समरी जाणून घेऊया. नमस्कार, मी निकिता देवनिके यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. तुम्हाला जर अशाच महत्त्वपूर्ण माहिती मराठी संस्कृती आणि परंपरांबद्दल ऐकायला आवडत असणार तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. म्हणून जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर कृपया सबस्क्राईब करा. गरुड हा भगवान विष्णूंचा परम भक्त आणि सेवक आहे, जो पक्षीराजही आहे, अमर आहे. गरुडाला स्वतःला मोक्ष मिळाला आहे. अमृत न पिताही तो अमर झाला आहे. पण तरीही त्याला एक मोठी जिज्ञासा होती. गरुडाला प्रश्न पडला होता की सामान्य जीव मृत्यूनंतर काय भोगतो? पाप पुण्याचे खरे फळ काय? आत्मा कसा यमलोकात जातो? श्राद्धदानाने पितरांना खरंच तृप्ती मिळते का? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मोक्ष कसा मिळतो? आणि हे सर्व प्रश्न गरुडाने भगवान विष्णूंना विचारले, कारण गरुड स्वतः भक्तीने वैकुंठात आहे, पण तो इतर जीवासाठी, विशेषतः मानवासाठी हे ज्ञान जाणून घेऊ इच्छितो. तो म्हणाला, प्रभू तुम्ही सर्वज्ञ आहात, मला हे सर्व रहस्य सांगा जेणेकरून मी ते इतरांना सांगू शकेन. भगवान विष्णू गरुडाच्या भक्तीने आणि जिज्ञासेने प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला संपूर्ण ज्ञान दिलं, सृष्टीपासनं ते मोक्षापर्यंत. हे संवाद इतके गहन आणि उपयुक्त होते की नंतर महर्षी वेदव्यासांनी ते पुराण स्वरूपात लिहिले आणि त्याला गरुड पुराण नाव दिले. गरुड पुराणात एकूण 276 अध्याय आहेत. ही संख्या वेगवेगळ्या आवृत्त्यांनुसार बदलूही शकते. हे पुराण मुख्य 2 भागांमध्ये विभागलं जातं, पूर्वखंड आणि उत्तरखंड. त्यातले 231 अध्याय हे जीवन जगण्याबद्दल, म्हणजे पूर्वखंड हा भाग जीवनाबद्दलची सगळी माहिती देतो, आणि शेवटचे 45 अध्याय म्हणजेच उत्तरखंड हा मृत्यूनंतरच्या गोष्टीबद्दल आहे. गरुड पुराणाचा पूर्वखंड हा पुराणाचा सर्वात मोठा आणि मुख्य भाग आहे, जो जीवन जगण्याच्या कलेला समर्पित आहे. हा खंड जिवंत माणसाला धर्म, भक्ती, ज्ञान, विज्ञान, आरोग्य, नीती आणि दैनंदिन जीवन कसं समृद्ध करावं याचे मार्गदर्शन करतो. हे पुराण वैष्णव विश्वकोशासारखे आहेत, ज्यात प्राचीन भारतातील विविध शास्त्रांचा समावेश आहे. या खंडाची सुरुवात भगवान विष्णू आणि गरुड यांच्या संवादाने होते, ज्यात विश्वाची निर्मिती कशी झाली, ब्रह्मांड कसं विस्तारलं गेलं, प्रलय कसा होतो, लोक, अलोक, स्वर्ग, नरक, पाताळ यांचे भौगोलिक आणि आध्यात्मिक वर्णन अतिशय सुंदरपणे केलं आहे. ग्रह, नक्षत्र, सूर्य, चंद्र यांची स्थिती सांगितली आहे, जी आजच्या खगोलशास्त्राला धरून आहे. भगवान विष्णूंची महिमा, त्यांच्या अवतार कथा, सहस्रनाम स्तोत्र, वैष्णव पूजेच्या पद्धती, घरगुती पूजा, मंदिर पूजा, एकादशी, जन्माष्टमी, रामनवमी अशी व्रते, दान, तीर्थयात्रा, गंगा स्नान यांचं फळ यांचं सखोल वर्णन यात आहे. भक्तीने जीवन कसं समृद्ध होईल हे शिकवले आहे. उत्तरखंड म्हणजे प्रेतखंड हा भाग पुराणाचा शेवटचा आणि तुलनेने छोटा भाग आहे, जो मुख्यतः मृत्यूनंतरच्या जगाशी निगडित आहे. या खंडाची सुरुवात मृत्यूच्या प्रक्रियेने होते, ज्यात माणूस मरण्यापूर्वी काय अनुभवतो, शरीर कसं सोडतो, आत्मा कसा बाहेर पडतो, मृत्यूची लक्षणं कशी दिसतात याचं वर्णन आहे. मृत्यूनंतर आत्मा प्रेत योनीत अडकतो आणि यमदूत येऊन त्याला घेऊन जातात. त्याची यात्रा यमलोकाकडे सुरू होते, जी अतिशय भयंकर असते. वाटेत वैतरणी नदी, भयानक मार्गाने जावे लागते. हा प्रवास जवळजवळ 1 वर्ष चालतो आणि त्यात आत्म्याला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यमलोकात पोहोचल्यावर यमराजांसमोर न्याय होतो. चित्रगुप्त नावाचा लेखक सर्व कर्माचे हिशोब ठेवतो आणि त्यातून आत्म्याला स्वर्ग किंवा नरकाची शिक्षा ठरते. नरकाचे वर्णन अतिशय भयानक केले आहे. वेगवेगळ्या पापांसाठी वेगवेगळे नरके सांगितले आहेत, जसे चोरी केल्यास गरम वाळूत तळले जाणे, गुरुद्रोह किंवा गोहत्येसारख्या मोठ्या पापांसाठी महानरकात फेकलं जाणं. एकूण अनेक नरकांचे वर्णन यात आहे, ज्यात आत्म्याला हजारो वर्ष यातना भोगाव्या लागतात. पाप आणि पुण्याचे फळ येथे स्पष्टपणे सांगितले आहे.
की कोणत्या कर्माने यमलोकात काय होते आणि पूर्वजन्मातील कर्मे यावरून जन्म आणि मृत्यूनंतर कसा परिणाम करतात, पूर्वजन्म कसा होतो, आत्मा कधी नवीन शरीर घेतो हेही सांगितले आहे. मृत्यूनंतर दहन, पिंडदान, दशगात्र, सपंडीकरण, एकादश, बारसी असे सर्व संस्कार कसे करावेत, श्राद्ध कसं करावं, पित्रांना तर्पण कसं द्यावं, गयाश्राद्धाची महती हे सर्व सविस्तर सांगितलं आहे. श्राद्ध न केल्यास पित्र त्रास भोगतात, प्रेत योनीत अडकतात असे म्हटले आहे. पितृदोष दूर करण्यासाठी दान, तर्पण, विष्णू भक्तीचे उपाय सांगितले आहेत. शेवटी मोक्षाचे मार्ग सांगितले आहेत की विष्णू नामस्मरण, गरुड पुराणाचे श्रवण आणि चांगली कर्म यामुळे आत्मा प्रेत योनीतून मुक्त होऊन वैकुंठात जातो. अकाळ मृत्यू झालेल्या किंवा आत्महत्याग्रस्तांच्या स्थितीचेही वर्णन यात आहे, ज्यात त्यांना विशेष त्रास सहन करावा लागतो. एकूण हा भाग माणसाला मृत्यूची भीती दाखवून पाप टाळण्यासाठी आणि चांगले कर्म करण्यासाठी प्रेरित करतो. म्हणूनच अंत्यसंस्काराच्या वेळी म्हणजेच 13व्या दिवसापर्यंत गरुड पुराणाचे पठण केले जाते, जेणेकरून मृत आत्म्याला शांती मिळते आणि ऐकणाऱ्यांना सतबुद्धी येते. मृत्यूनंतर 13 दिवसांचा विधी म्हणजेच 13वं का केलं जातं या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.